एक चांगली मुवमेंट मिळण्याची अपेक्षा आहे. म्हणूनच आधी उतरताना आपण हेवी क्वांटिटीमध्ये नाही उतरलो. त्याचं कारण खूप सोपं होतं. जर हेवी क्वांटिटीमध्ये उतरलो असतो तर लॉस खूप जास्त मोठा झाला असता. बिकॉज ऑफ मार्केटमध्ये क्लिअरन्स नाही आहे. जेवढा क्लिअरन्स आपल्याला हवा आहे तेवढा क्लिअरन्स नाही आहे. इथं आपण बघू शकतो ही लेवल आहे बघण्यासारखी. ह्याच्यावरती जर निफ्टी जात असेल तर एक चांगली अप मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, इथपर्यंत जास्त मोठे नाही बघायचे कारण हा ब्रेकआउट आहे ना.